नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे। एकूण 17 प्रभागांपैकी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला असून भाजपला 6 तर शिवसेना शिंदे गटला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे। आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार संजय पुराम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती। भाजपकडून पूर्ती पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बडोले यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती। मात्र मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखवत काँग्रेसचे उमेदवार सुदाम फुंडे यांना 565 मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदी विजयी केले। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व अजित पवार गट यांचे खातेही उघडू शकले नाही। काँग्रेसच्या या यशामागे महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे। काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापती पदांवर काँग्रेसचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। सालेकसा नगरपंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहे। प्रभाग 1 वीरेंद्र उईके भाजप, प्रभाग 2 विनोद मदनलाल मडावी काँग्रेस, प्रभाग 3 रामबत्ती पुसाम काँग्रेस, प्रभाग 4 अतुल रेड्डीवार काँग्रेस, प्रभाग 5 पल्लवी शिवणकर काँग्रेस, प्रभाग 6 संदीप डेकाटे काँग्रेस, प्रभाग 7 प्रेरणा बडीवार भाजप, प्रभाग 8 सतीश करवाडे काँग्रेस, प्रभाग 9 योगिता आसाटी काँग्रेस, प्रभाग 10 कुंदन बहेकार काँग्रेस, प्रभाग 11 प्रतिभा शिवणकर भाजप, प्रभाग 12 अजय डोळे भाजप, प्रभाग 13 अनिता चुटे काँग्रेस, प्रभाग 14 छन्नू शिवणकर काँग्रेस, प्रभाग 15 रितेश लिल्हारे काँग्रेस, प्रभाग 16 विठा राऊत काँग्रेस, प्रभाग 17 किशोर गावराने भाजप यांचा समावेश आहे। या निवडणुकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार नाना पटोले तसेच आमदार संजय पुराम यांनी प्रचारात सहभाग घेतला होता। मात्र या जोरदार प्रचारानंतरही भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले। मुळात आक्षेप घेण्यासारखी परिस्थिती जबाबदार या ठिकाणी निर्वाचन आयोगाचे नियुक्त अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेल्या चुकांमुळे ती परिस्थिती आक्षेप घेण्यासारखी त्यांनी निर्माण केली। त्याला जबाबदार आम्ही नाही, प्रशासकीय अधिकारी आहेत। हा एक पहिला भाग। दुसरा, नगरपंचायत सालेकसामध्ये सत्ता पैसा या 2 गोष्टीचा उहापोह करून संपूर्ण नगरपंचायतच्या जनतेला की पैशाच्या बळावर, सत्तेच्या बळावर, प्रलोभनाच्या बळावर आम्ही वेठीस धरू, नगरपंचायतवर कब्जा करू, हा जो विश्वास होता, ही जी उर्मी होती, ती उर्मी या सालेकसा नगरपंचायतच्या सामान्य जनतेने, की काम करणारा माणूस, लोकांच्यासाठी धावणारा माणूस, ही दाखवून दिली। या विजयातून विजयी झालेले सगळे उमेदवार, नगराध्यक्ष, पराजित झालेले सर्व उमेदवार आणि या नगरपंचायतची समस्त जनता, या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि या पुढील 5 वर्ष कसलाही पक्षभेद न ठेवता हा नगराध्यक्ष संपूर्ण नगरपंचायतचा आहे, पार्षद त्या प्रभागाचे आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन काम कसं केलं जातं, विकासाची कामं कशी केली जातात, समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत।